नमस्कार नमस्कार नमस्कार। मी नागेश गोसावी माझ्या होम मिनिस्टर रिअलिटी यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आजच्या व्हिडिओची सुरुवात थोडीशी वेगळी करतोय कारण की काही गोष्टी ना ह्या डिस्कशनमधून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। माझी स्टाफ, माझी कलीग, माझी ऑफिस होम मिनिस्टर रिअलिटी मेंबर, ठाणे मेंबर वर्षा ससाने माझ्यासोबत आहे आणि आज मी तिला अशा साईटवरती गावले। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। वर्षा, मला सांग, आतापर्यंत आपण कमर्शियल ऑफिस जे व्हिडिओ केले यूट्यूबच्या चॅनलवर, इंस्टाग्रामवरती, प्रामुख्याने आपल्याकडे मिनिमम 70 लाख 80 लाखापासून ऑफिसचे स्पेस चालू होत होते। पण अशा वेळी काय होतं की ना, आपल्याला जेव्हा आपण 1 करोडच्या प्रॉपर्टीचा व्हिडिओ करत होतो, लोक 70 लाख 80 लाखाचं बजेट बोलवते। आता प्रॉब्लेम तुला माहिती, तू फेस करते, तुला कॉल येतात। पण सर, ज्यांचा बजेट 50 लाखापेक्षा कमी आहे आणि त्यांनाही इन्व्हेस्टमेंट करायची आहे, ऑफिस स्पेस हवा असेल, ते कुठे जातील, ते काय करतील सर? बरोबर, एक्झॅक्टली। आज मी तुम्हाला ना हिच्या या प्रश्नाचं उत्तर काय हे सांगण्यासाठी मी हिला बोलवलंय। वर्ष, काय होतंय, ज्यांचं बजेट 50 लाखापेक्षा कमी आहे ना, म्हणजे मी वाघे स्टेटचं पूर्ण 22 नंबर, 28 नंबर, 16 नंबर सगळे एरिया मी सर्च केले आणि फायनली मला त्या प्रोजेक्टवरती मी तुला घेऊन आलोय। हा बघ, हा जो टावर तुला दिसतो समोर, 13 फ्लोअरची बिल्डिंग आहे। ऑलमोस्ट 11 फ्लोअर रेडी झालेत। म्हणजे तुम्हाला फक्त 6 महिन्यामध्ये पर्यटन पूर्ण वाघे स्टेट तुम्ही फिरून या। तुला सांगतो, हा पहिल्यांदा डेव्हलपर असा आहे जो तुम्हाला खूप कमी वेळात 6 महिन्यामध्ये पर्यटन देतो। आणि राहिला प्रश्न तुझा बजेटचा 50 लाखापेक्षा कमी, म्हणजे 42 लाख ऑल इन्क्लुसिव्ह पासून इथं ऑफिस चालू होतात। इन्व्हेस्टमेंट पर्पज इथं तुम्ही ऑफिस घेतला ना, मिनिमम तुम्हाला 250चा कार्पेट एरिया मिळतोय। म्हणजे 10 to 100 रुपये पर स्क्वेअर फीट रेट चालू आहे। म्हणजे साधारणतः 25,000 रुपयाच्या आसपास रेंट। 50 लाखापेक्षा कमी इन्व्हेस्टमेंट, 42 लाखामध्ये ऑफिस आणि 25,000 रेंट कोणता डेव्हलपर तुम्हाला देणार नाही। आणि जास्तीत जास्त इन्कम रेंटल इन्कम तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये जास्त मिळणार आहे। तर आता एक काम करूयात की आता तुम्हाला लोकेशन बद्दल माहिती, आशिया आयटी पार्क तुम्हाला जवळ मिळेल। वाघे स्टेट मध्ये कुठे प्रोजेक्ट काय, त्यासाठी मात्र तुम्हाला मला कॉल करावा लागेल। आता मी तुम्हाला ऍक्च्युअल फ्लोअर वरती घेऊन जातो आणि जे ऑफिस स्पेस तुम्हाला 42 लाखापासून सुरू होतात, अगदी माझ्याकडे 500चा कार्पेट पण अवेलेबल आहे, तो तुम्हाला दाखवतो। वर्षा, तू इथेच मी दाखवून आलो। लोकेशन तुम्हाला समजलं असेल, वाघे स्टेट आशिया आयटी पार्क फक्त 5 मिनिटाच्या चालत अंतरावरती। बाहेरून बिल्डिंगचं एलिव्हेशन दाखवलं, 13 फ्लोअरची बिल्डिंग आहे, 11 फ्लोअर पर्यंत काम झालंय। आता बाहेरून तर तुम्हाला आयडिया आली, बिल्डिंग पूर्ण उभी आहे। आता मी ऍक्च्युअल फ्लोअर वरती आलोय। तुम्ही बघू शकता माझ्या मागे एका फ्लोअरला 12 ऑफिस आहे आणि त्या 12 ऑफिसचं काम चालू आहे। तुम्ही या एकदा बघा। तुम्हाला मी सांगितलं ना, 250 स्क्वेअर फीट पासून 500 स्क्वेअर फीट पर्यंत वेगवेगळे कार्पेट आहे। हा जो एरिया झाला हा थोडा मोठा एरिया, पण तुम्ही जर हा एरिया एवढा सोडला तर इथून बघा तुम्हाला 250 स्क्वेअर फीटचं ऑफिस एवढं तुमचं येईल। तुम्हाला वॉशरूम स्वतंत्र आतमध्ये असणार आहे। 250 स्क्वेअर फीटचं ऑफिस, त्याची प्राइस रेंज फक्त आणि फक्त 42 लाख ऑल इन्क्लुसिव्ह पासून सुरू होते। आणि तसंच तुम्हाला मी आता एक फर्निश ऑफिस दाखवतो, जे डेव्हलपरने तुम्ही बघू शकता त्या बाजूला या। हे जेवढे सगळे ऑफिस आहे, फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर ऑलमोस्ट इकडे गेलेले आहेत। आता मी तुम्हाला ना एक असं ऑफिस दाखवतो, म्हणजे फ्युचरमध्ये तुम्हाला आयडिया येईल की त्या ऑफिसमध्ये तुमची कॅबिन कशी असणार आहे, स्टाफ कसा बसणार आहे। इथं तुमचा रिसेप्शनचा एरिया येईल। हा 465चा एरिया आहे, तुम्ही बघू शकता। इथे तुम्हाला मीटिंग रूम प्रकारे एक छोटंसं दिलेलं आहे। बाहेरून कोणी व्यक्ती आली तुम्ही इथे बसून बोलू शकतात। हा तुमचा स्टाफ, इथे तुम्ही बघू शकता ऍटलीस्ट 4 ते 5 जणांचा स्टाफ तुमचा बसू शकतो। या बाजूला 4-5 जण, त्या बाजूला 4-5 जण, तुम्हाला 10-15 लोकांचा स्टाफ असेल, सफिशियंट आहे। बॉस कॅबिन, ही तुमची बॉस कॅबिन झाली। एक डेव्हलपर तुम्हाला ऑफिस बनवतोय की तुम्हाला आयडिया येईल की तुमचं ऑफिस फ्युचरमध्ये तुम्ही कसं बनवू शकतात। बॉस कॅबिन झाली, तुम्ही बसू शकता, तिथं तुमची मीटिंग असेल। हा एरिया तुम्ही बघू शकता, हा तुमचा पॅन्ट्री एरिया आहे। तुमचं चहा, कॉफी, नाश्ता या बाजूला करू शकतात। वॉशरूम डेव्हलपरने आतमध्ये दिलेला आहे। हा 465चा एरिया आहे, म्हणजे तुम्हाला 507चा पण मी दाखवतो ऑफिस। या तुम्हाला लक्षात येईल, जेव्हा खाली ऑफिस मला मिळेल तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारे असणार आहे। हा जो आहे जे तुम्ही ऑफिस बघत आहात, 500 स्क्वेअर फीटच्या आसपास याचा ऑफिसचा स्पेस अवेलेबल आहे। दिसतंय तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी की याच्यामध्ये 250 स्क्वेअर फीट पासून अगदी माझ्याकडे 500 स्क्वेअर फीट ऑफिस अवेलेबल आहे। आणि प्राइस रेट बजेट फक्त आणि फक्त एक 42 लाखापासून सुरू होतात। 80 लाख 90 लाख पूर्ण फ्लोअर पाहिजे, 4,500 स्क्वेअर फीटचा पूर्ण फ्लोअर आहे। पूर्ण फ्लोअरही तुम्ही घेऊ शकतात जसं तुझी रिक्वायरमेंट आहे। मी पुन्हा एकदा सांगेल, वाघे स्टेटमध्ये सगळ्यात कमी वेळामध्ये पर्यटन, म्हणजे फक्त 6 महिन्यामध्ये तुम्हाला पर्यटन मिळतंय। डिसेंबरला पर्यटन मिळेल। हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत असेल। तुम्हाला रेंटल बेनिफिट सांगतो, जर तुम्ही या प्रोजेक्टमध्ये एक 250 स्क्वेअर फीटचा ऑफिस घेतला तर मिनिमम तुम्हाला 25 ते 30 हजार रुपये रेंट येईल।
100 रुपये, 110 रुपये, 120 रुपये पर स्क्वेअर फीट रेंट चालू आहे आता सध्या वाघेश्वर मध्ये. 6 महिन्यामध्ये परेशान. तुम्ही तुमच्या स्वप्नातलं ऑफिस बघू इच्छित असाल या प्रोजेक्टला 42 लाख ऑल इन्क्लुसिव्ह पासून 80 लाख 90 लाख जसं तुमचं बजेट आहे, जसं तुमचं कार्पेटची रिक्वायरमेंट आहे ऑफिसची, तशी तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये मिळून जाईल. तुम्हाला तर माहिती आहे मी नागरिक गोसावीत मिळून कोणतेही ब्रोकर घेत नाही, तुम्हाला फ्रीमध्ये पिकअप अँड ड्रॉप देतो. मला कॉल करा आणि तुमच्या स्वप्नातलं ऑफिस वाघे एस्टेटमध्ये सगळ्यात लवकर परेशान देणाऱ्या प्रोजेक्टमध्ये आणि तुमच्या खिशाला परवडणाऱ्या प्राइसमध्ये बुक करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.